स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी आहे. ज्यांना कमी स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जे काही मार्ग सांगतो आहे, जे सल्ला देतो आहे, हे आपल्या अनुभवातून सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण सुद्धा यावरती नक्कीच अभ्यास करणार आहात, कारण जो 20 तारखेचा जो शासन निर्णय आलेला आहे, या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला कोणाचंही न ऐकता आपण स्वतः कसं नोकरीला लागता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकालाच त्याबद्दलचं नॉलेज असेल किंवा ज्ञान असेल असं नाही. आणि ही जी संधी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही संधी तुम्हाला जर ऍव्हरेजली मार्क्स असेल, कमी जास्त मार्क्स असेल, तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी नोकरीवर कसे लागता येईल यासाठी जे काही मार्ग मी तुम्हाला सांगतो आहे, किंवा तुमच्या डोक्यात जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही अपडेट असेल, शिक्षक भरतीचं अपडेट असेल किंवा इतर शैक्षणिक माहिती असेल, आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देतो आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक आहेत त्या लिंकला जॉईन व्हा, प्रश्न विचारा, आपल्या प्रश्नांचं नक्कीच निराकरण सुद्धा होईल. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे की अजूनपर्यंत जागा ज्या आहेत त्या किती येणार आहे ते आपल्याला माहिती नाही. संच मान्यता ही पूर्ण झालेली आहे, कोर्टाचा आदेश सुद्धा आलेला आहे, आणि या माध्यमातून आपण विविध व्हिडिओज आपण बघितलेले असेल आणि आपण माहिती सुद्धा बघितलेली असेल. आणि जो शासन निर्णय आलेला आहे, या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण पॅनिक झाले असाल, आपण घाबरलेले असाल की आता कसं होणार. काही विद्यार्थ्यांचे मेसेज आलेले आहेत की सर याच्यावर परिणाम होईल का. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच परिणाम होईल. त्यामुळं हा शासन निर्णय जो आहे त्यामधील जे काही एक महत्वाचा मुद्दा आहे की 50 प्रिफरन्स आपल्याला फक्त लॉक करता येणार आहे. दिसणार तर आपल्याला सर्वच आहे. 1000 असतील, 1100 असतील, 1200 असतील, जेवढी तुमची विद्वत्ता आहे, जेवढी तुमची व्यावसायिक पात्रता आहे, माध्यम असेल, जात प्रवर्ग असेल, या विविध माध्यमातून आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून सर्व प्रिफरन्स त्या ठिकाणी दिसणार आहे. परंतु आपण 1100 किंवा 1000 जरी आपल्याला प्रिफरन्स दिसले जरी असेल तरी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त 50 प्रिफरन्स आपल्याला जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, त्यात झेडपी असतील, आपल्या नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही जागा आहेत त्या तुम्हाला लॉक करता येणार आहे, 50 जागा. आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या जागा असतील, खासगी म्हणजे अनुदानित 100% अनुदानित शाळा असतील, ह्या सुद्धा शाळा त्या ठिकाणी दाखवणार आहेत. अशा 50 आणि 50 असं आपल्याला 100 प्रिफरन्स या ठिकाणी लॉक करता येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मग यामध्ये आपला नंबर लागेल का, तर लक्षात घ्यायचं आहे, गेल्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ जिल्हा वाईज हा वेगवेगळा कट ऑफ जाती प्रवर्गाचा लागलेला आहे. वेगवेगळ्या प्रवर्गाचा कट ऑफ हा कमी जास्त झालेला आहे. काही जे समांतर आरक्षणामधले जे काही विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना कमी जरी मार्क्स असले, म्हणजे 80 असेल, 75 असेल, काही विद्यार्थी तर मिळालेच नाही. जसं स्पोर्टचे विद्यार्थी असतील, एक सर्व्हिसमॅन असतील, ते आपल्याला या ठिकाणी मिळत नाहीत. कारण ते विद्यार्थी डीएड झालेले किंवा बीएड झालेले ही व्यावसायिक पात्रता पूर्ण करणारे नसतात. कारण हे सर्व 12वी झाल्यानंतर लागतात. त्यामुळं त्यांना याचा काही संबंध, व्यावसायिक पात्रतेचा करण्याचा काही संबंध येत नसतो. त्यामुळे त्या जागा अजूनही वॅकंट आहेत. त्या जागा जर आपल्या विद्यार्थ्यांना जर कन्वर्ट केल्या तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा संधी मिळणार आहे. अगेन्स्ट मध्ये जर आपल्याला त्या जर दिल्या तर आपल्याला सांगू इच्छितो की जिल्हा परिषदच्या ज्या जागा आहेत त्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याला जे काही 1100 प्रिफरन्स आहेत, जागा नेमक्या तुमच्या जाती प्रवर्गाच्या माध्यमाच्या कुठे किती जागा जास्त आहेत ते तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर अभ्यास केल्यानंतर आपण काय करत असतो, पोलीस भरतीच्या बाबतीत उदाहरण सांगतो तुम्हाला, जिथं जास्त जागा तिथं जास्त फॉर्म येतात. हे लक्षात घ्यायचं. जिथं जास्त जागा तिथं फॉर्म येतात. पण ऍव्हरेजली मार्क्स असले किंवा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की एखाद्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये एसटी प्रवर्गाच्या जागा जर 100 असेल सर्वसाधारणसाठी, लक्षात घ्या, 100 सर्वसाधारणसाठी जागा असेल, सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्यांमध्ये अहमदनगरमध्ये जर 100 जागा असेल किंवा 101 जागा एसटी साठी असेल, तर एसटीचा विद्यार्थी काय करतो, संपूर्ण महाराष्ट्रातला जो काही जास्त मार्क्स असेल तरी सुद्धा तो काय करतो, तो अहमदनगर निवडतो. कमी जरी मार्क्स असेल तरी तो अहमदनगर निवडतो. त्याच्या मागचं कारण काय, तर त्याला असं वाटते की 100 जागा आहेत तर त्या ठिकाणी माझा नंबर लागेल. म्हणजे ज्याला 140 जरी मार्क्स असेल तरी तो त्याचा विचार करतो का, तर मी नाही ओपन मधून माझा कट ऑफ, ओपनचा कट ऑफ हाय लागतो, ओपनच्या कट ऑफ मध्ये जर माझं नाही जमलं तर त्यापेक्षा कॅटेगरी मध्ये टाकणं गरजेचं आहे. मग ते काय करतात, कॅटेगरीसाठी त्याचा प्रिफरन्स टाकतात. आणि त्यामुळं त्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांचा जो कट ऑफ आहे त्या अहमदनगर जिल्ह्याचा हा कट ऑफ हाय लागतो. आणि त्यामुळं ज्यांना ऍव्हरेजली जे मार्क्स असतात ते बाहेर होत जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगिततो की जिथं कमी जागा आहेत, म्हणजे कमी जागा म्हणजे काय,
जिथं 56 जागा आहेत, 58 जागा आहेत, 60 जागा आहेत, अशा जागेंचा सुद्धा तुम्हाला प्रिफरन्स टाकायचा आहे. कारण या ठिकाणी प्रिफरन्स टाकण्याची क्षमता किंवा संख्या ही विद्यार्थ्यांची कमी होते आणि या ठिकाणी जर तुम्ही प्रिफरन्स टाकत असाल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, कमी जरी मार्क्स असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी लागणार आहात, हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही असं बघितलं असेल की एखादा एससी कॅटेगरीतला विद्यार्थी असेल ज्याला 134 मार्क्स आहे, तो लागलेला नसेल, परंतु ज्याला 121 मार्क्स आहे, 122 मार्क्स आहे, असा सुद्धा विद्यार्थी तो विदाउट इंटरव्ह्यू मध्ये असेल किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपल्या नपा, मनपा किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये लागलेला तुम्हाला दिसलेला असेल वेगळ्या जिल्ह्यामध्ये. कारण त्याने त्यानुसार हुशारी करून किंवा त्यानुसार त्याने आपल्या विद्वत्तेचा, आपल्या ज्ञानाचा वापर करून त्या जागेंचा विचार केला, अभ्यास केला, किती जिल्ह्यांमध्ये आपल्याला आपल्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत, सर्वाधिक जागा कुठे आहे, आपल्याला त्याच्यानंतर सेकंड नंबरला जागा कुठे आहेत, अशा जागा काढा, नंतर सर्वात कमी जागा कुठे आहेत आणि यानुसार तुम्ही स्टेप बाय स्टेप विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रिफरन्स द्यायचा आहे. त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी कमी मार्क्स जरी असेल तरी तुम्हाला संधी मिळेल. कमी करून तुम्ही जास्त कडे न्या, कारण विद्यार्थी काय करतात, जास्त करून कमीकडे येतात म्हणून प्रत्येक जण जास्तचाच विचार करतात. जिथं जास्त जागा तिथं, जिथं जास्त जागा तिथं. आणि हे सांगतो, जिथं जास्त जागा त्याचा कट ऑफ मात्र हा हायस्ट लागत असतो, आपण पाहिलेच आहे. कारण सर्व विद्यार्थी तोच विचार करते. ओपनचे जरी मार्क्स असले तरी कॅटेगरीचाच विचार करतात. म्हणून एव्हरेज जर कॅटेगरी ज्या आहेत, कोणत्या ओबीसी असतील, एनटी असतील, एसबीसी असतील, व्हीजेएनटी असेल, या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सांगिततो की तुम्ही तुमच्या प्रवर्गाचा, तुमच्या माध्यमाचा विचार करा, तुमच्या व्यावसायिक अर्हतेचा विचार करा आणि त्यानुसार तुम्हाला मार्किंग करून ठेवा. पीडीएफ तुम्ही प्रिफरन्स जे येतात त्याची झेरॉक्स काढा, त्याचा दोनदा अभ्यास करा. एखादा हुशार व्यक्ती असेल ज्याने गेल्या वर्षीचा कमी मार्क्स असेल आणि लागला असेल, त्या विद्यार्थ्याला मदत घ्या, त्याला घेऊन बसा आणि त्यानुसार तुम्ही सर्व स्टेप बाय स्टेप सर्व प्रिफरन्स काढा आणि त्यानंतरच एक दोघाचा सल्ला घेऊनच तुम्ही काय करा. फक्त एक दोघाचा सल्ला म्हटलं, 10 जणांचे सल्ले घेऊ नका, तुमचं नुकसान होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. हेच तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर आपलं नुकसान करायचं नसेल आणि 2026च्या भरतीमध्ये तुम्हाला लागायचं असेल तर तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. वेगवेगळ्या जे काही युट्यूबचे व्हिडिओ येतात त्यात तुम्ही स्वतः चेक करा की हा सांगणारा व्यक्ती बरोबर सांगताय का चुकीचं सांगताय. ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला पडताळून पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही पडताळून पाहिलं नाही तर आणि यांच्यावर विश्वास ठेवला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं नुकसान होऊ शकते आणि पुन्हा तुम्हाला 5 वर्ष लेट या सर्व गोष्टी कराव्या लागेल. आणि ही जी वेळ आलेली आहे ही वेळ पुन्हा येणार नाही. कारण या ज्या जागा येणार आहेत, 9,000 येणार आहेत की 15,000 येणार आहेत, अजून आपण त्याच्यावरती बोललेलो नाही, परंतु एक अंदाज आपण जर सांगितला तर 15,000 जागा जर आल्या तर कट ऑफ किती येणार आहे हे सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला त्याच्यावरनं काय वाटते, तुम्ही स्वतः याच्याबद्दल काय विचार करता हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो सांगायचं आहे. आणि मी सांगितलेली माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे सुद्धा सांगायचं आहे. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारी जी काही लिंक आहे त्या तिन्ही लिंकला जॉईन व्हा आणि जर तुमचे प्रश्न असतील तर त्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी मेसेज करू शकता, फोन करू शकता आणि त्या चॅनलवरती तुम्ही प्रश्न सुद्धा विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.